नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचे स्वागत आहे. तर आज आपण नवीन काहीतरी करणार आहे. नक्कीच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघणार आहे. तर चला आता चलो हम दिखाएंगे हम तुमको क्या करने वाले. तर हे बघा, हे आहे आमचं शेत आणि ही आहे आपली गँग. ही पलटण गँग आहे. आणि बघा कशी असती. तर बघू शकता, हे आम्ही गड्ड कशासाठी केला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघू शकता किती खूपच छान गड्डा आहे. आणि याची बघा किती खूप आता आम्ही खोल खाणार आहे. बघा शेवटपर्यंत बघा. मी खाणतो ना. तर मित्रांनो बघा, आता मी खाण देतो. तर बघा खूप खोल आहे. आणि ही आपल्यापाशी कसं आहे, आता येणं खांदो आहे आपण. अरे बाप, हार्ड जाते. आणि याला आपण खूप गोड खोल घेणार आहे. म्हणजे याच्यात आपल्याला चिकू, म्हणजे आपल्याला याच्यात चिकूची भट्टी ठेवायची म्हणून. पेस्ट इतकं भारी पिकत आहे मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बघा किती खूपच छान. आता निबर लागा लागले. म्हणजे खूप छान गड्ड बनणार आहे. आकारात खालून खोल 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 जाणार आहे. थांब. आता याचा आपण आकार काढलाय, बघू शकतात. याला आता आपण चौकोनी कप्पा बनलेला आहे. काटपरी माती खन खन. तर बघा आता इथं सरी आपण सगळी माती टाकलेली. आणि आता जिजाऊ आता संपूर्ण माती काढती का. कितना खोल हो जाएगा, बहुत खोल जाएगा. हम इसको आप खानेंगे, जोर से खानो. अटैक 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 अटैक. थक गए ये हाथर. ये वो इसका शेंडा पण कितना अच्छा है. म्हणजे खाने वाला का काम हो जाएगा. बघा आपल्या किती माती आलेली. हे बघा खूप बुढ़ा निकला गया बुढ़ा. हम इसको खानेंगे. देखो कितना अच्छा हो रहा है. स्पेशलिस्ट चिकू ठेवण्यासाठी केलं मित्रांनो. खरंच आता तुम्ही तो बघणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्कीच बघा, स्पेशलिस्ट चिकू ठेवण्यासाठी आपलं बॉक्स बघू शकता. कीच बघा शेवटपर्यंत. तुम्हालाही कळेल की कसं शेतामध्ये कसं करतात. खरंच खूपच छान आहे. मैं और तुमको चिकू दिखाता हूँ कैसे. ये देखो चिकू. इकडं आहे. हे बघा, आता मी तुम्हाला एवढे चिकू पूर्ण गड्ड्यात टाकून देताना दाखवणारे आहे. आणि ते तुम्ही बघणारे बघू शकता किती खूपच मोठे. किती भारी. खूपच मला लय आवडते चिकू. बघा किती खूप टप्पू आहे चिकू. किती खूपच मोठे. आणि तुम्हाला तर माहिती आहे चिकू काय भाव आहे. आणि बघा खूपच छान आहे. शेतातले हे झाड दाखवे किती खूपच छान आहे झाड पण बघू शकता. आता आपण याला खाणारे बघू हात आहे पुढे आपण. पुन्हा आपण इतका खोल घेतला आहे. आणि अजून आपण इतकं घालणार आहे. तर बघा आताशी इतकं झालं अर्धा लोक. आणि अजून अर्ध घालायचं आहे बघा. आणि आपण ते चिकू टाकणार आहे. वा चिकू बघून तर मला पाणी आलं. इतकं भारी चिकू मला आवडतं. खूपच. तर बघा खांदू खूप ताण लागली. आणि बरी जाऊ पाणी पिती. आता मला पण दी आणि इकडं थोडं मला दी. ताण लागली. उन्हाळ्याचे दिवस खूप ताण लागते. म्हणजे पाणी मला आवडतं प्यायला.
त्याच्या अंगावर मात झाली. बघू शकता पाणी पितोय. पाणी झालं पेन झाकून ठेवलं बघा. खूपच छान आहे मस्त रे. किती आता किती खोल घातला आपण. आता याला आपण अजून खोल घालूया बघा. आता आपण याची कोर काढणार आहे. आता झालं संपूर्ण काढणं. बघू शकतात खूप छान आम्ही संपूर्ण माती काढली आहे. मऊ झालं. आता आपण टाकणार आहे पाचोळा. हे बघा पाचोळा. हे बघू शकतात म्हणजे चिकू याच्यात खूप छान राहते. पाचोळ्या खूप टिकतात बघा. त्यामुळे पाचोळा लागतो. आता आपण याला असं बारीक करणार आहे. चुरा इथे खाली इथे राव आहे पाचोळा. बघू शकता असं आपण पांगे अजून ती पाहतो. भरती कॅलरी झाले. पांग आता झालं पांगून असं असं. आता आपण याला असं 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 करूया. तर आता आपण एक चिक्कू घेणार आहे. इथं आहे बघू शकता. आता आपण इथं ठेवणार आहे चिक्कू. इथं एक इथं आणि इथं एक. बघू शकता आता आपण खूप लाईनी लावणार आहे. हे बघा खूप जोरात तयारी चालली चिक्कूची. आणि खायला पण नक्की तुम्हाला तो ब्लॉग दाखवणार आहे. आणि तो पण बघा. बघू शकतात किती खूपच छान लावून भट्टी आहे. तर याला म्हणते शेतकऱ्याची भट्टी. बघू शकता एक मात म्हणता तो बाजूचा वरच फुटला नाही. बघू शकतात किती खूप छान आहे. आणि खूप मोठी साईज आहे चिक्कूची. खूपच भारी बघा. चिक्कू बोलते. चिक्कू साईज बघू शकता किती खूप छान बसले चिक्कू. बाजार टाकूया. कसं फिरते खूप मोठी साईज आहे. हे बघू शकता चिक्कूची खूप भारी आहे. हे बघा बघू शकता किती खूपच मोठा आहे चिक्कू. बघा असं दाखी. तर बघू शकता खाली चिक्कू दिसते का. तर बघू शकता किती खूपच छान आहे. म्हणजे खूपच चिक्कू बाहेर लावले आहे. तो आता बसून काही चिक्कूची भट्टी तयार आहे. हे खूप मोठा आहे. आणि ही मोठी बारीक चिक्कू आपण काढूया आणि मोठा टाकूया. म्हणजे खूप म्हणजे मोठी साईज राहते आतमध्ये. लहान राहिली बाकीची वरून टाकूया. आणि आता आपण टाकणार आहे पुन्हा पाचोळा. होऊ शकतात. आता आपण टाकणार आहे पाचोळा. आता असं फिरवा करून बघू शकता. आपली भट्टी आहे
कशी भट्टी तयार करते आपण बघू शकता. सुरू करून टाकायचं बघा. खूप छान आहे ते. नक्कीच कमेंट करा की जसं अशी भट्टी करतात काय नाही. जेणेकरून आम्हाला पण समज करत झाला. खूप छान झाले आणि खूप जोरात तयारी चालू त्याची. तर आता आपण याला असं म्हणजे पुरून पुष्ट झाकून टाकणार मातीने जाणून. नक्की बघा खूपच छान करणार आहे आपण याला. खोलून माती इकडे घ्यायची म्हणजे खूप भार राहतं. म्हणजे ही माती आतमध्ये जात नाही जायचं. तर बघा आपण हे आता संपूर्ण इकडे घेणार आहे. पुष्टातच बसतो यात असतात. हे बघा आपण घातलेलं आहे आणि बघू शकतात. आता आपण याला झाकून टाकूया. ते बघा आता आपण याला खूप टायपिंग करणार आहे. माती नाही गेली पाहिजे असं करणं. सापमध्ये टाकणं असं. हां ते इतकंच साईड टाकायचं. तिकडे घे थोडं सेंटरमध्ये आहे का. आता आपण टाकली माती टाकणार आहे. बघू शकतात. हे पर दमण टाक तसं नाही टाकलं दमण बघू शकतात. आपण गाड्याला खूप झाकून घेऊया म्हणजे याच्या आत खूप गरमाट तयार होईल उष्णता आणि ते खूप भारी पिकणार आहे. बघू शकतात. आणि याला आपण 4-5 दिवसानंतरच काढणार आहे. बघा पाणी घेऊ. ही माता तिकडे ती बघा आपली भट्टी म्हणजे खूप भारी भट्टी तयार झाली. वरदा खूपच छान भट्टी तयार झाली. ही माती वर इकडे उसको डाब नहीं. ओ माय गॉड इधर निकलना चाहिए ऐसे. इसको ऐसे काट ले जाएंगे. आली का आपली भट्टी. खूप छान आहे. का थोडी मेहनत आहे पण चिकू घेण्यासाठी खूपच छान आहे. तर आपण आता ओळखण्यासाठी इथं फोन करूया. म्हणजे इथं हे म्हणून याच्या इथं बघू शकता. तर दाखव. तर बघा मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.